हे वारंवार त्यांना ऐकावं लागायचं. त्यांनी ऑलरेडी आम्हाला शपथपत्र लिहून दिलेलं होतं. परत त्यांनी अजून आम्हाला दुसऱ्यांदा लिहून दिलं. अजून तिसऱ्यांदा मागायची वेळ आली तर तिसऱ्यांदा ते देऊ शकतात. एवढे कॉन्फिडंट आमच्या पाठीमागे असलेले सगळे जे आमदार आहेत ते आहे याचा सत्यपुरावा त्यांनी दिलेला आहे. मनोज जरांगे आणि सरकारमध्ये तणाव वाढलाय अशा पद्धतीची एक चर्चा समोर येते. एक मतप्रवाह सरकारमधला असं आहे की आता त्यांची चर्चा करायला नको, कारण जर त्यांना सांगण्यात आलं होतं, त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं, तरी देखील हे मोर्चाखालीच साठी काढताय. नाही, आता मनोज जरांगेंच्या माध्यमातून सातत्याने गेल्या अनेक महिन्यापासून आपण सगळेजण बघतायत, सरकारने आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे ठेवलेली आहे. कुणबीच्या जेवढ्या नोंदी सापडलेल्या असतील त्या नोंदींप्रमाणे सगळ्यांना त्या ठिकाणी आपापलं जे हे असतं काय म्हणतात त्याला जात पडताळणी पत्र, प्रमाणपत्र ते देण्याचं काम सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती सरकारने केलेलं आहे. त्यांच्या ज्या ज्या मागण्या असतील त्या मागण्यांवरती सातत्याने सरकारने त्या ठिकाणी योग्य तो प्रतिसाद दिलेला आहे. आत्ताही त्यांना विनंती केली होती की काही काळानंतर आपण याच्यावरती ठोस भूमिका घेऊन हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही समित्या नेमल्या असतील, जे जे अभ्यासक नेमलेले असतील की मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून सरकारने फार मोठ्या प्रमाणावरती निर्णय घेतले. त्या ठिकाणी कार्यपद्धती आपली अवलंबलेली आहे आणि तरीसुद्धा हा मोर्चा काढण्याची आवश्यकता नव्हती. मला असं वाटतं, हे माझं वैयक्तिक मत आहे, की सामंजस्य भूमिका घेऊन काही ना काही वेळ अजून दिला असता तर त्यातून अजून चांगला काहीतरी निर्णय झाला असता आणि तो होणारच आहे. झाला असता म्हणण्यापेक्षा शासनाच्या वतीने, सरकारच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं जाईल याच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केला जातोय. कुठल्याही आरक्षणाला त्या ठिकाणी धक्का न लागू देता तो मराठा समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा रेटून नेण्याचं काम आज सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.